नमस्कार. इयत्ता चौथीच्या मराठी बालभारती पाठ्यपुस्तकातील धरतीची आम्ही लेकरं ही कविता म्हणजे निसर्गप्रेम, श्रमप्रतिष्ठा आणि समतेचा संदेश देणारे एक अतिशय सुंदर गीत आहे. प्रख्यात कवी गव्हाणकर यांनी ही कविता लिहिली आहे. खाली या कवितेचा सविस्तर भावार्थ, शब्दांमधील गर्भित अर्थ आणि संपूर्ण स्वाध्याय दिलेला आहे. कवितेचा सविस्तर भावार्थ, डिटेल्ड समरी. ही कविता शेतकरी आणि कष्टकरी वर्गाच्या जीवनावर आधारित आहे. शेतात राबणारी मुले निसर्गालाच आपली आई मानतात आणि अभिमानाने म्हणतात की आम्ही या धरतीची लेकरं आहोत. निसर्ग आणि मानवाचे नाते. कवी म्हणतात की जेव्हा आपण शेतात कष्ट करतो तेव्हा ही धरती आपल्याला भरभरून देते. भाग्यवान या शब्दाचा वापर करून कवीने सूचित केले आहे की ज्याला शेतात काम करण्याची संधी मिळते तो खरोखर नशीबवान आहे. कष्टाचे महत्त्व. शेतावर जाऊया, सांगाती गाऊया, राणी वनिंग गाती जशी पाखरं. ज्याप्रमाणे रानात पाखरे आनंदाने गातात तसे आपणही एकत्र येऊन गाणी गात काम करूया. मेहनत जिमनीवरी केली वरीसभरी, या ओळीतून वर्षभर केलेल्या कष्टाचा उल्लेख येतो. आता त्या कष्टाचे फळ मिळण्याची वेळ आली आहे. समता आणि एकता. या कवितेचा सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे निकाली किंवा समता. स्थापू समानता, पोलादी ऐक्यता. इथे कोणीही मालक नाही आणि कोणीही चाकर नोकर नाही, सर्वजण समान आहेत. ही पोलादी ऐक्यता म्हणजे आपली एकता लोखंडासारखी मजबूत असायला हवी, असा संदेश कवी देतात. 2. शब्दार्थ आणि संकल्पना. व्होकॅब्युलरी. शब्द. अर्थ. लेकरा, मुले, चिल्ड्रन. धरती, जमीन, पृथ्वी माता, सॉइल अर्थ. सांगाती, सोबतीने सोबत, टुगेदर. पाखरम, पक्षी, बर्ड्स. वरीस भरी, वर्षभर, होल ईयर. शिवार, शेत, फार्म. शाळू जुंधळा, ज्वारीचे प्रकार, टाइप्स ऑफ मिलेट्स. मोती, इथे अर्थ, धान्याचे दाणे, ग्रेन्स. चाकर, नोकर, सर्वंट. 3. धरतीची आम्ही लेकरं. संपूर्ण स्वाध्याय, एक्सरसाइजेस. एका वाक्यात उत्तरे लिहा. धरतीची मुले कोणासारखी गाणार आहेत? उत्तर: धरतीची मुले रानावनातील पाखरांसारखी गाणार आहेत. 2. मुलांनी मेहनत कोठे आणि किती काळ केली आहे? उत्तर: मुलांनी जमिनीवर, शेतात वर्षभर मेहनत केली आहे. 3. शेतात कोणते धान्य डोलत आहे? उत्तर: शेतात शाळू जुंधळा, ज्वारी हे धान्य डोलत आहे. 4. कवीने कोणत्या गोष्टीची स्थापना करायला सांगितली आहे? उत्तर: कवीने समानता आणि पोलादी ऐक्यता यांची स्थापना करायला सांगितली आहे. रिकाम्या जागी योग्य शब्द भरा. भाग्यवान धरतीची आम्ही लेकरं. 2. मेहनत जिमनीवरी केली वरीसभरी. 3. शाळू जुंधळा चमकती मोत्यावाणी. 4. नाही कुणी सावकार, नाही कुणी चाकर. थोडक्यात उत्तरे लिहा. 2-3 वाक्यात. आता आलं रे फळ, असे कवी का म्हणतात? उत्तर: शेतकऱ्यांनी वर्षभर शेतात अतोनात कष्ट केले आहेत. आता शेतात धान्य डोलू लागले आहे, पीक कापणीला आले आहे, म्हणून कवी म्हणतात की कष्टाचे फळ आता मिळाले आहे. 2. कवितेत मोती हा शब्द कशासाठी वापरला आहे? उत्तर: शेतात पिकलेल्या ज्वारीचे शाळू जुंधळा दाणे पांढरे शुभ्र आणि चमकदार असतात. ते मौल्यवान वाटतात म्हणून कवीने त्यांना मोती म्हटले आहे. व्याकरण व भाषाभ्यास. खालील शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहा. भाग्यवान टाइम्स अभागी दुर्दैवी. समानता टाइम्स असमानता. आपलं टाइम्स परक. येणे टाइम्स जाणे. 2. यमक जुळणारे शब्द, रायमिंग वर्ड्स लिहा. लेकरं वजा पाखरं, वरीस भरी वजा शिवार, जुंधळा वजा आगळा, चाकर वजा लेकरं. 4. उपक्रम आणि चर्चा. ऍक्टिव्हिटी. चर्चा. शेतकरी आपला अन्नदाता आहे या विषयावर वर्गात चर्चा करा. गायन. ही कविता तालासुरात साभीने सादर करा. चित्रकला. शेतात धान्य डोलत आहे आणि शेतकरी आनंद साजरा करत आहेत असे चित्र काढा. 5. कवितेचा संदेश. कन्क्लूजन. या कवितेतून आपल्याला श्रमप्रतिष्ठेची शिकवण मिळते. कष्ट केल्याशिवाय फळ मिळत नाही आणि कष्ट करणाऱ्यांमध्ये भेदभाव नसावा हा या कवितेचा मुख्य गाभा आहे.